तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सदैव क्लासेसमध्ये. आपण घेत आहोत पुढचा धडा आहे तुमचा इयत्ता 10वीचा. त्या धड्याचं नाव आहे निर्णय. काय आहे धड्याचं नाव? निर्णय. लेखक आहे डॉक्टर सुनील विभूते. 1959 यांचा जन्म आहे. थोडंसं धड्याबद्दल माहिती करून घेऊया धड्यात आणि लेखकाबद्दल आधी माहिती करून घेऊया. हे लेखक आहेत, हे प्राध्यापक आणि लेखक आहेत. त्यांचे विविध वर्तमानपत्रातून आणि नियतकालिकातून विज्ञान विषयांवर जवळजवळ 180हून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. थोडंसं अॅनिमेशन बंद करा बाळा तुमचे. गुड. तर पुढे बघा. त्यांचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव बरीच पुस्तक आहेत. काही नाव आहे जसं किस्से शास्त्रज्ञांचे, विस्मयकारी विज्ञान कथा ही पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. तसेच त्यांच्या विज्ञान विषयक 6 कथांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. पुणे, सोलापूर आणि उस्मानाबाद या आकाशवाणी केंद्रावरून त्यांच्या पर्यावरण, प्रदूषण, वैज्ञानिक विषयांवर जवळजवळ 80हून अधिक व्याख्यानांचे सुद्धा प्रसारण झालेलं आहे. असे महान असे लेखक आहेत. आता या धड्यात काय दिलं बघा. हा जो काही पाठ आहे, हा धडा आहे, या धड्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे बघा. चला लक्ष द्या. प्रस्तुत पाठामध्ये वेटर बघा काय म्हणतात त्यांनी. वेटर म्हणून काम करणारा रोबो हा यंत्र आहे. लक्ष द्या, रोबो यंत्र आहे. त्याला दिलेले काम तर उत्तम करता येईल, पण त्याला विचार करता येणार नाही. त्याला भावना नसतात. तो दुसऱ्याचे दुःख, संकट समजून घेऊ शकत नाही. उलट मानव हा संवेदनशील व भावनिक आहे. तो दुसऱ्याच्या भावना समजून घेऊ शकतो. पाठातील संकटात सापडलेल्या स्त्रीला रोबो वाचू शकत नाही. प्रामाणिक व प्रसंगावधानी मनोजच तत्परतेने तिच्या मदतीला धावून जातो. तिचे प्राण वाचवतो. यंत्र हे यंत्रच आहे, ते माणसाची जागा घेऊ शकत नाही, असा संदेश आपणास या पाठातून मिळतो. ठीक आहे, चला आपण जाऊया आपल्या पाठाकडे, धड्याकडे. न्यू एज रोबो बघा काय म्हणतात त्यांनी. न्यू एज रोबो कंपनीचा एजंट आम्हाला लॅपटॉपवर माहिती सांगत होता. हॉटेल व्यवसायाच्या गरजा लक्षात घेऊन वेटर, आचारी, स्वीपर, मॅनेजर, कुठे होतो आपण, सॉरी, आचारी, स्वीपर, मॅनेजर असे वेगवेगळे यंत्रमानव म्हणजे रोबो आम्ही बनवलेले आहेत. आम्ही बनवलेले रोबो हुबेहूब माणसाप्रमाणे दिसतात आणि वागतात सुद्धा. एका रोबोची किंमत किती आहे तर 1,00,000 रुपये. किती आहे? 1,00,000 रुपये. आणि दर 2 महिन्यांना सर्व्हिसिंगचे 2,500 रुपये. लाखाची गोष्ट निघाल्याबरोबर सोमनाथ पटकन उठत मला म्हणाला. काय म्हणाला? राजा भाऊ उठा आता, हे काही आपल्याला परवडणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोबो वेटरची सर्व कामं करणं कसं शक्य आहे. सोमनाथ प्रमाणे माझाही त्या एजंटवर विश्वास बसत नव्हता. फक्त 5 मिनिटं माझं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या. माझ्या सांगण्यावर तुमचा विश्वास बसत नाही, पण आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचा हा चमत्कार आहे. मोठमोठ्या शहरातील हॉटेलमध्ये अनेक रोबो काम करत आहेत. आमच्या रोबोबाबत वेटरच्या खाण्यापिण्याचा, पगाराचा, काम चुकारपणाचा विचार करण्याची गरज नाही. या सर्व गोष्टी येणारच नाही, कारण रोबो, त्याला काही जेवण लागणार नाही, त्याला कुठे पगार द्यायची गरज नाही तुम्हाला, तो काम चुकारपणा करणार सुद्धा नाही. आमचा जो काही रोबो आहे, बरोबर काय म्हणतात त्यांचं बघा. तर आमचा जो रोबो आहे ना, तो वेटर, मानवी वेटरपेक्षा सुद्धा दुप्पट काम करेल आणि तुम्हाला दुप्पट कमाई करून देईल, याची मी तुम्हाला खात्री देतो. एजंटच्या शेवटच्या वाक्याने आम्ही थोडा विचार करू लागलो. त्याचं म्हणणं होतं की या वेटर, तुम्हाला वाटतं खर्चिक आहे, परंतु तो तुम्हाला दुप्पट काय देईल, तुम्हाला कमाई करून देईल. हॉटेलचं नाव तुम्हाला दिसतं इथे, हॉटेल हेरिटेज. आता लेखक विचार करू लागले. मी आणि माझा बालमित्र सोमनाथ उर्फ सोमा दोघे मिळून गेली 4 वर्ष हॉटेल चालवतो आहोत. शहराच्या बाजारपेठेत असणारे आमचे हॉटेल हेरिटेज चांगले प्रशस्त आहे. हॉटेलचा कोणताही प्रश्न आम्ही चुटकीसरशी सोडवतो, पण याला अपवाद म्हणजे वेटरचा प्रश्न. हा प्रश्न बऱ्याच हॉटेलमध्ये आपण म्हणूया की असतो. तर आमच्या हॉटेलमध्ये अनेक वेटर आले आणि गेले, पण त्यांच्या कटकटी कायम होत्या. हॉटेलमध्ये अनेक, त्यांचं म्हणणं, बरेच वेटर आले आणि गेले सुद्धा, पण कटकटी कायम होत्या. आता काय होतं बघा. तर हॉटेलमध्ये काम चुकारपणा, अचानक दांड्या मारणं, भांडण करणे, अशा तक्रारीमुळे आम्ही हैराण झालो होतो. वाळवंटातील हिरवळ म्हणून नमूद करण्यासारखी एक बाब म्हणजे आमचा एक वेटर होता, मनोज. बराच काळ आमच्याकडे टिकून आहे.
मन्यामध्ये म्हणजे मनोजमध्ये बाकी अनेक दुर्गुण असले तरी तो प्रामाणिक होता आणि प्रसंगावधान हे अभावाने दिसणारे गुण त्याच्यामध्ये आहेत. म्हणून आम्ही त्याला टिकवून धरलेलं आहे. कोणाला? त्या मनोजला. बाकी सगळे वेटर आले आणि गेले. पुढे बघा. वेटाचा प्रश्न कायम निकालात काढण्यासाठी आम्ही 4 रोबो वेटर खरेदी केले. किती केले? 4 रोबो वेटर खरेदी केले. किती रुपयाला? तर जवळ-जवळ आपलं 1 लाखाला असे 4 किती गेले? 4 लाखाला खरेदी केले. मी आणि मनोजने त्यांना नावं पण दिली. काय नावं दिली होती बघा? रामू, शामू, दीपू, विजू अशी त्यांनी नावं दिलेली होती. रामू, शामू, दीपू आणि विजू अशा हाका मारायला सुरुवात केली. आम्ही आमचे दिवस बघता-बघता पालटले. हॉटेल बंद केल्यानंतर रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत 4ही वेटरचे चार्जिंग मी करत होतो. सकाळी 6 वाजता त्यांच्या अंगावर कडक इस्त्रीचे कपडे चढवले आणि त्यांच्या डाव्या खांद्यावरील पॉवर स्विच सुरू केला, की ते गुड मॉर्निंग सर म्हणून कामाला लागायचे. हॉटेलच्या सर्व कामांचा समावेश असलेले मेमरी कार्ड त्यांच्या डोक्यात बसवलेले असल्यामुळे सर्व कामे ते न सांगता करत. कंपनीची सर्व्हिस चांगली होती. दर 2 महिन्यांनी सर्व्हिस इंजिनिअरची भेट ठरलेली असे. वेटर सर्व्हिसिंगच्या वेळी मी स्वतःहून हजर राहून इंजिनिअरकडून बऱ्याच गोष्टी शिकून घेतल्या. हॉटेलमध्ये स्वच्छता, टापटीप, विनम्र आणि तत्पर सेवा यांचा परिणाम आम्हाला 2 महिन्यात जाणवू लागला. दिवसेंदिवस आमची कमाई सुद्धा वाढू लागली. आता दुसरं वर्ष सुरू झालं. कंपनीने आम्हाला सांगितलं, की यापुढे एका वेटरच्या सर्व्हिसिंगला 2,500 ऐवजी ₹5,000 पडतील. सर्व्हिसिंगची दुप्पट फी आम्हाला परवडण्यासारखी नव्हती. इंजिनिअर सर्व्हिसिंगच्या वेळी जे करतो ते आपण करू शकतो आणि रोबोटचे मेकॅनिक आता आपल्या शहरात आहेत. यामुळे किरकोळ दुरुस्तीला अडचण येणार नाही, असा मी विचार करून आम्ही कंपनीची सर्व्हिस घेणं काय केलं आता बंद केलं. याने ठरवलं की आता यांनी दुप्पट पैसे लोक घेत आहेत, तर आपण जी सर्व्हिसिंगच बंद करून टाकूया. एवढंच नव्हे तर सर्व रोबो वेटरचं एक सर्व्हिसिंग मी स्वतः केलं. विशेष म्हणजे सर्व वेटरचं काम महिनाभर सुरळीत चालू होतं. त्यामुळे आपण ₹20,000 वाचवले याचा मला आनंद होता. पण हा आनंद जास्त काळ टिकला का? नाही. त्या दिवशी दुपारी 1 ची वेळ होती. लंच सेक्शन मधून गोंधळ ऐकू आला. काय आलं बघा? सोमाला काउंटरवर बसून मी लंच सेक्शनमध्ये गेलो. शामूकडं बोट दाखवून दोघं-तिघं तावातावाने म्हणाले. काय म्हणाले बघा? "काय मालक, हे कासव कुठून आणलं? तो किती सावकाश काम करतो बघा." त्याचं बोलणं पूर्ण होण्याआधीच टोपी घातलेला एक जण राजूकडे बोट दाखवून म्हणाला. काय म्हणाला? "15 मिनिटं अगोदर बेनं माजलेल्या वळूगत हुंदडत होतं. आता मला जेवणाचं ताट दिलं अन् त्याच्या अंगातलं अवसान गळालं बघा." त्याचं बोलणं संपलं की कोपऱ्यातील टेबलला बसलेली बाई तिच्या मांडीवरील बाळाकडे बोट करून म्हणाली, "माझ्या तान्ह्या पोराला भूक लागली म्हणून त्याला 1 कप दूध आणायला सांगितलं होतं. 1 घंटा उलटून गेला तरी अजून दूध आणतोय. पोरगं झोपलंय म्हणून बरं, नाहीतर एवढ्या येळात माझं पोरगं 3 वेळा रांगत जाऊन दूध पिऊन ढेकरात देत बाहेर आलं असतं." परिस्थितीचं गांभीर्य पाहून मी मनोजला लंच सेक्शन सांभाळण्यास सांगितलं आणि शामूला घेऊन मी किचनमध्ये गेलो. त्याची बॅटरी क्षीण झाली असावी किंवा चार्जिंग कमी झाल्यामुळे त्याच्या हालचाली मंदावल्या असाव्यात असं मला वाटलं. म्हणून त्याच्या पोटावरील एनर्जी अशी अक्षरे असलेले बटन 4-5 वेळेला आपण दाबले. काय आश्चर्य! शामू पूर्वीसारखा काम करू लागला. हे पाहून मला आनंद गगनात मावेना. लंच सेक्शनमध्ये शामू मनोज सोबत ठेवून मी काउंटरवर जाऊन बसलो. पुढे काय झालं बघा. शामूला दुरुस्त केल्याचा मला आनंद फार टिकला नाही. कारण का? आता मनोज घाबरलेल्या आवाजात मला सांगत आला, "मालक, लवकर चला तिकडं. सगळ्यांनी गोंधळ घातलाय." काय घेतला सगळ्यांनी? गोंधळ घातलाय. काय गोंधळ होता बरं तो? बघूया आपण. मी जाऊन पाहिलं तर शामू सॉरी तर शामू भराभर ताटं उचलतो आहे आणि पुन्हा मांडतो आहे. या अनपेक्षित अनाकलनीय प्रकारामुळे गिराईक एकमेकांकडे तर कधी शामूकडे अचंबित नजरेने पाहत आहेत असे दिसले. असे प्रसंग पुन्हा घडू नयेत म्हणून दुसऱ्या दिवशी कंपनीत फोन लावून सर्व्हिस इंजिनिअरला ताबडतोब बोलावून घेतलं. त्याने काय केलं तर त्याने आमचे वेटर एका दिवसात दुरुस्त केले. कोणी? सर्व्हिस इंजिनिअरला. बरोबर. आणि आतापर्यंत त्यांनी ती मागवलीच नव्हती. त्यांना वाटलं जाऊ दे थोडेसे पैसे वाचतील. पण ते पैसे वाचवण्याच्या नादात थोडीशी गडबड त्या ठिकाणी झाली होती. आमच्यावर ओढवलेला विचित्र प्रसंग सांगून सोमाने रोबो वेटरची क्वालिटी चांगली नसल्याचे इंजिनिअरला सुनावले.
तेव्हा तो म्हणाला, बघा काय म्हणाला, आमची सर्व्हिस होती तोपर्यंत सर्व वेटरनी विना तक्रार तुमची सर्व कामे 15-15 तास अखंडपणे केली आहेत. एका वर्षानंतर केवळ पैशांचा विचार करून तुम्ही आमची सर्व्हिस बंद केली आणि त्यानंतर फजितीचे प्रसंग घडले आहेत. बघा, तो म्हटला, आम्ही जोपर्यंत तुम्हाला सर्व्हिस देत होतो तोपर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता. पण तुम्हाला वाटलं जाऊ दे पैसे वाचवावेत आणि तुम्ही पैसे वाचवायला गेलात आणि सगळी फजिती झाली. प्रमाणापेक्षा जास्त वापर झाल्यामुळे तुमचे रोबो वेटर निकामी झाले आहेत. आता सर्व्हिसिंग केल्यामुळे ते 1 महिना चालतील. नंतर मात्र तुम्हाला नवे वेटर घ्यावे लागतील. नवीन वेटरची क्वालिटी यापेक्षा उत्तम आहे. ते रिमोट कंट्रोल सिस्टममुळे तुम्ही लांबून वेटरवर कंट्रोल ठेवू शकाल. आमची सर्व्हिस असेपर्यंत तुम्हाला काडीचाही त्रास होणार नाही. याची मी तुम्हाला खात्री देतो. तुमचा निर्णय तुम्हाला लवकर द्या. आता तो काय म्हणाला बघा, की आता तुमचे वेटर जुने झाले, तुम्हाला नवीन वेटर घ्यावे लागतील, असं तो त्यांना म्हणाला. पुढे बघा, लवकर कळवा, कारण जे रोबो आहे त्याची मागणी वाढलेली आहे. त्यामुळे तुम्ही लवकर कळवा, तुम्हाला हवे असतील तर. सर्व्हिस इंजिनियरच्या म्हणण्यावर आम्ही बरीच चर्चा केली. रोबो वेटर नको या निर्णयावर सोमा ठाम होता, परंतु मी द्विधा मनस्थितीमध्ये होतो. इंजिनियरचं बोलणं आठवलं की रोबो वेटर घ्यावेसे वाटायचे आणि झालेली फजिती आठवली की रोबो वेटर नकोसे वाटायचे. अजून 1 महिन्याचा अवधी हाताशी होता, त्यामुळे सर्व बाजूने विचार करून निर्णय घेण्याचं मी ठरवलं. त्यांनी विचार केला, काय करावं, घ्यावा की नाही घ्यावा, घ्यावा तरी प्रॉब्लेम, नाही घ्यावा तरी प्रॉब्लेम, हा मोठा प्रश्न त्या लोकांना पडलेला होता. कोणाला? या दोघांना. त्यातला तर सोमा जो होता, त्यांचा जो काही पार्टनर होता, त्याचं ठाम मत होतं, रोबो नको, रोबो वेटर नको. पुढे बघा, आता सर्व सुरळीत चाललं होतं, परंतु झालेल्या घटनांचा परिणाम आम्हाला जाणवत होता. कारण का? तर हॉटेलमध्ये गिराईक जेमतेम येत होतं. शनिवारी दुपारी 12:30ची वेळ होती. साधारण 35ची एक स्त्री 2 मुलांसह कारमधून उतरून एसी रूम मध्ये गेली. एसी रूम मध्ये रोबो ड्रामोची ड्युटी होती. बरोबर, हॉटेलमध्ये तुम्ही गेला असाल तर तुम्हाला कळतं की हॉटेलमध्ये असे वेगवेगळे रूम असतात. काही लोकांसाठी वेगळे रूम असतात, ज्यात म्हणजे वेगळे म्हणजे थोडेसे एसी वाले रूम असतात, साधे रूम असतात वगैरे. तिथे कोण होतं? रामू होता. तो तत्परतेने आत आला. एसी सुरू करून त्याने ऑर्डर घेतली. थोड्या वेळाने त्याने ऑर्डर आत नेऊन दिली आणि तो दुसऱ्या कामाला लागला. 5-10 मिनिटांनी एसी रूम मधून लहान मुलाचा रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. थोड्या वेळाने तो वाटू लागला. काही वेळाने ऐकाऐवजी 2 रडण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. तेव्हा मी रामूला एसी रूम मध्ये पाहून येण्यास सांगितले. सर्व व्यवस्थित आहे मालक, मॅडम झोपल्या आहेत म्हणून दोन्ही मुलं रडत आहेत, असं सांगून तो किचन मध्ये गेला. मला शंका आली म्हणून मी मनोजला एसी रूम मध्ये पाठवलं. मनोजने घाबरलेल्या आवाजात आम्हाला हाका मारल्या आणि म्हणाला, आम्ही तिकडे धावतच गेलो. बाई चक्कर येऊन बेशुद्ध अवस्थेत खाली पडली होती. तिच्या सर्वांगाला घाम फुटला होता, तोंडातून फेस येत होता. मी मनोजला ड्रायव्हरला बोलावून आणण्यास सांगितले. आम्ही तिघांनी त्या बाईला व तिच्या दोन्ही मुलांना गाडीतून हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी तिच्या तपासून पुढील उपचार सुरू केले. 1-1.5 तासानंतर ती बाई शुद्धीवर आली. मनोज आणि ड्रायव्हरवर त्याची जबाबदारी सोडून मी कुठे गेलो? हॉटेलमध्ये परतलो. मी त्या बाईंची भेट घेतली. नंतर डॉक्टरांना भेटलो. त्यावेळी डॉक्टर म्हणाले त्यांची ब्लड शुगर एकदम कमी झाली होती, त्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या. येथे लवकर आणलं म्हणून त्या बाईंना वाचू शकलो, अन्यथा केस हाताबाहेर गेली असती. आता त्यांना कसलाही धोका नाही. त्यांना फक्त गरज आहे ती कसली? विश्रांतीची गरज आहे. कसली गरज आहे त्यांना? फक्त विश्रांतीची गरज आहे. रात्री अंथरुणावर पाठ टेकल्यावर, आता कुठे लेखक म्हणतात की रात्री अंथरुणावर पाठ टेकल्यावर माझ्या मनात सहज विचार आला, दुपारी एसी रूम मध्ये मनोजला पाठवलं नसतं तर कदाचित अनर्थ ओढवला असता आणि आमची एवढी नाचक्की झाली असते की आम्हाला हॉटेल बंद करावं लागलं असतं. पण आमचं दैव बलवत्तर, वाईंचा जीव वाचला. रोबो वेटर खरेदीपासूनच्या सर्व घटना पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होती. काय? की ती म्हणजे रोबो वेटरमुळे आम्हाला पैसा मिळाला, पण त्यापेक्षा अधिक बदनामी वाटायला आली होती. एका कृतीने बदनामीचा कलंक धुतला गेला. दिवसभरात अनपेक्षित घटना घडल्या. आलेल्या प्रसंगाला तोंड देताना आम्ही माणुसकीचा धागा पकडून ठेवला, पण तो व्यवसायाचा एक भाग म्हणून. मनोजने ते धागा उत्स्फूर्तपणे निरपेक्ष रीतीने पकडून ठेवलेला होता. माणुसकीमुळेच माणूस श्रेष्ठ बनतो हे खरं. नवीन रोबो वेटर खरेदी करावे की करू नयेत याबद्दल बरेच दिवस मी द्विधा मनस्थितीमध्ये
होतं, परंतु आता आमची द्विधा मनस्थिती कायमची संपली आणि मी शांतपणे झोपी गेलो. बरोबर? हे मलाही समजलं नाही. कारण त्यांनी ठरवलं होतं, की काय ठरवलं होतं आता रोबो वेटर नको, रोबो वेटर नको. बरोबर? काही प्रश्नोत्तरे बघा तुमच्यासाठी. जसे दुकानातील रोबोची वैशिष्ट्ये काय? हॉटेलमध्ये मनोज या वेटरच्या अंगी कोणते गुण होते? 2 गुण तुम्हाला दाखवले होते. जसं प्रामाणिकपणा आणि त्याचबरोबर आणखी होता तो प्रसंगावधान. आणखी काही प्रश्न जसे हॉटेल मालकाने 4 रोबो खरेदी केले. काय कारण होतं त्याचं? हॉटेल मालक दुधावस्थेती संपली. हे शेवटचं वाक्य तुम्हाला माहिती आहे. जसं रोबोला काम चार्जिंग करायची, त्यानंतर त्याचं काय त्यांना नवीन कपडे घालायचे, त्यानंतर त्याला स्विच दाबायचं आणि ते काम करत असतात. जसं तुम्हाला काही वाळवंटातील हिरवळ म्हणजे काय? वास्तवगती वगैरे. कसे जे प्रश्न बघा तुम्हाला सांगितलं होतं, की मराठीचे जे प्रश्नोत्तरे आहेत, तुम्ही धड्याखालचे एवढे प्रश्नोत्तरे जरी तुम्ही ॲटलीस्ट वाचले जरी, तरी तुम्हाला खूप महत्त्वाचे आहेत ते सर्व. जसं आनंद गगनात न मावणे म्हणजे काय? तर खूप आनंद होणे. बरोबर की नाही? खूप आनंद होणे. काडीचाही त्रास न होणे म्हणजे काय? तर अजिबात त्रास न होणे. असे सर्व काही वाक्प्रचार आहेत तुम्हाला. अजून काय का बघूया पुढे? अपेक्षा नसताना म्हणजे अनपेक्षित, ज्याचे आकलन होत नाही तसं अनाकलनीय, कुठलीही अपेक्षा न ठेवता, बरोबर? हे सर्व आपण पाहिलेले आहेत. भाषा अभ्यास हे सर्व मी घेणार आहे तुमचं. एकदा तुमचा सिलेबस संपला, की मग तो आपण घेण्यासाठी आपण मोकळे आहोत. मग तुम्ही जर बघितला तर एक सेकंड आलो कुठे? हं. तर बघा तुम्ही जर पाहिलं तर आपण भाग 1, भाग 2, भाग 3 भाग 1, भाग 2, भाग 3 पूर्णच केलाय आणि भाग 4 मध्ये आपला तर निर्णय पण झालाय. म्हणजे राहिलं फक्त हा एक पाठ राहिला आपला. कविता सॉरी ही तू झालास मूक समाजाचा नायक आणि व्युत्पत्ती कोश तुमचं घेतलेलं आहे मी. उपयोजित लेखन आपलं घ्यायचंय. तर ते सर्व तुमचा व्याकरणाचा पार्ट येतो तो. व्याकरण आणि उपयोजित लेखनाचा पार्ट येतो. आणि हे काय राहिलं तुमचं सर्व विश्वची भावे सुखी डॉक्टर यशवंत पाठक आणि कविता जवी पवारांची. एक दोन घेतले म्हणजे तुमचा संपून जाईल हा तुमचा सर्व सिलेबस. त्याचमध्ये तुम्हाला दिलेले बघा मैत्री तंत्र ज्ञानाशी. तर टेक्नॉलॉजी जी आहे त्याला तंत्रज्ञान म्हणतो आपण, त्याची पण तुम्हाला ओळख झाली पाहिजे. तर आज त्यामुळेच आपण शिकत आहोत, लक्षात घ्या. आई म्हणते तुषार, अरे तुषार लवकर आवर, आवर लवकर, आपल्याला किराणा सामान खरेदी करायला जायचं आहे, थोडे कपडेही खरेदी करायचे आहेत, चल आवर लवकर. तुषार म्हणतो आई आज नको ग, मला खूप कंटाळा आला आहे. आज दुपारी काय आहे तर हं, आज दुपारी सॉरी आज मला सुट्टी आहे, खरेदीला गेलो तर मला खेळायलाही मिळणार नाही. आई म्हणते अरे असं काय करतोस, आपण लवकर परत येऊया. काय करूया आपण लवकर परत येऊया, असं कोण म्हणतं? आई म्हणते त्याला. बरोबर दिसतं तुम्हाला? आता तुम्ही बघत असाल तुषार म्हणतो आईला, अगं आई तुझा आणि तुषार, आता कोण आले? वडील आले त्या ठिकाणी. कोण आले? वडील आले. तुषारच्या आईला म्हणतात, काय म्हणतात? अगं तुझा आणि तुषारचा वेळ खरेदीसाठी कशाला बरं घालवतेस? आजकाल सर्व वस्तू कशा मिळतात? घर बसल्या मिळतात, ऑनलाईन मिळतात. कशा मिळतात? ऑनलाईन. आणि जो आपण अभ्यास करतोय तो पण ऑनलाईनच चाललेला आहे. असू द्या. ऑनलाईन गोष्टीला काही मर्यादा आहेत. तसं म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीला काही जसे फायदे असतात, तसे काही तोटे सुद्धा असतात. जसं फायदे असतात तसे काही तोटे असतात. तसंच आपले ऑनलाईनचं पण आहे. काही फायदे आहेत, काही तोटे सुद्धा आहेत. तर ऑनलाईन खरेदी कशी करायची तुला मी शिकवतो. त्यामुळे तुझा पण वेळ वाचेल, श्रमही वाचतील आणि प्रयत्न कर, तुझं सुद्धा जमेल. तुम्हाला माहिती आहे आजकाल ऑनलाईनसाठी तुम्हाला Amazon आहे, Flipkart आहे, असे तुम्हाला प्लॅटफॉर्म आहेत. बघा ती आई त्या ठिकाणी कम्प्युटरवर, संगणकावर बऱ्याच गोष्टी पाहते. अहो, तुमचेही बरोबर आहे हां. बघा. घर बसल्या ऑनलाईन खरेदी केल्याने कितीतरी कामे सोपी होतात. मला माझ्या कामाच्या पद्धतीत बराच बदल केला पाहिजे. आजपासून मीही ऑनलाईन खरेदी करणार. बरोबर. काळानुसार माणसाला बदललं पाहिजे, लक्षात घ्या. आपण म्हणतो की ऑनलाईन, 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 परंतु आपल्याला या गोष्टीची म्हणतात ना, एक सवय किंवा एक सुरुवात आपण केली पाहिजे. कारण कुठेतरी याच्यामध्ये आपल्याला आता ऑलरेडी आपण पाहतो ऑनलाईन तुम्ही खरेदी बरेच करता. जसं Amazonचं ते दिवाळीचं ऑफर असतं, Flipkartवाल्यांच्या असतात, बऱ्याच गोष्टी असतात. हे सुद्धा आपल्याला जमलं पाहिजे. ठीक आहे.